हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. तर तुम्ही पाहू शकता किती छान सनलाईट आहे ना. आज खरंच खूप भारी वाटते, कारण आणि सनलाईट सोबतच आज धुकं पण इतकं छान पडलं आहे ना. थंडी पडायला आता थोडी थोडी सुरुवात झालेली आहे. पावसाचं आता थोडंसं आगमन कमी झालेलं आहे, त्यामुळे खूप बरं वाटते. एकदम असं श्वास घेतल्यासारखं वाटते, कारण भात कापायला आलेत आणि ह्या पावसाने काही नको नको करून ठेवले. तर मग हे दोघे आमचे साहेब उठले, ते मला काही करून देत नाही. त्यांनी खूप पसारा केला होता. मग थोडा वेळ टी व्ही लावला. तर तोपर्यंत मग मी पण स्वयंपाक बनवून घेतला. भाकरी बनवल्या, कढी बनवली आणि यांच्या टिफिनसाठी मी टोमॅटोची चटणी पण बनवली. थोडा वेळ खेळतात ते असे, पण मग थोडंसं नादवायचं ठरला लागलं का मग थोडा टी व्ही लावावा लागतो. त्यानंतर मी झाले तयार, कारण मला जायचं होतं आज बाळांना घेऊन डॉक्टरकडे, कारण दिवाळीच्या आधीपासून त्यांना सर्दी खोकला आहे. म्हणजे बरं होतं पुन्हा होते, बरं होतं पुन्हा होते. मग काय करणार ना. तर म्हटलं आता एकदा फायनल एकदा डॉक्टरकडे जातेच आता, कारण खूप रेमेडीज घरच्या घरी पण ट्राय केल्या पण काही होत नव्हतं. त्यानंतर माझा साधासा मेकअप, फक्त आपलं वॅसलीन पॉन्ड्स पावडर त्याच्यावर, आणि त्यानंतर लिप बाम आणि लिपस्टिक, आणि सगळ्याला चेहऱ्याला एकदम शो येण्यासाठी टिकली तर पाहिजेच ना. तर मग टिकली लावल्या, एकदम चेहऱ्याला एकदम मस्त भारी वाटतं ना. तर मग त्यानंतर एक छोटीशी टिकली बघा किती छान वाटते. आणि मग त्याखाली कुंकू पण लावलं मी आज. तर आमची तयारी वगैरे सगळी झाली होती. मग आम्ही निघालो. तर मग हा गेलो होता चिकू त्याच्या बाबांना आवाज द्यायला. तर मग आम्ही निघालो, गाडीत वगैरे बसलो. आणि मल्हारला तर गाडीत बसलं का इतकी मजा वाटते. दोघांना पण मस्त खेळतात दोघे. तर आम्ही निघालो आणि मग पोचलो हॉस्पिटलमध्ये पोचलो. तर चिकूला मी घेऊन आले होते माझ्यासोबत वरती, कारण दोघे पण झोपले होते गाडीमध्ये. तर मग चिकू उठला, आता हॉस्पिटलमध्ये आलं. तर मल्हारला मग नंतर आणलं. तर मग चेक वगैरे केलं, इंजेक्शन दिलं मल्हारला. आता 3 दिवसाचा कोर्स आहे इंजेक्शनचा. तर मग मी यांना छोट्या गाडी घेतल्या, कारण तो रडत होता खूप ना. तर मी गाडी घेतल्या छोट्या दोघांना 2. आणि मग मी गेले होते ATMमध्ये. माझे ATMमध्ये किती पैसे पाहायला, कारण लाडक्या बहिणीचे पैसे चालले नाही मला किती दिवस झाले. काय रे बाबा नाही पाठवले. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जरा वेळ थांबलो होतो आणि मग आलो घरी. तर घरी दोघांना ते गाडीचा इतका नाद लागला की खूप भारी. नवीन वस्तू आली का मल्हारने तर ती घरी यायच्या आधीच गाडी तोडून टाकली होती, चिकूची तरी होती. तर मग संध्याकाळी मस्त खेळत होते दोघं बॉल. मल्हार तर इतका बदमाश झाला आहे ना का बासरी बात. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.